स्टार्ट। सप्रेम जय भीम। मी नरेश साखरे, नॉर्थ नागपूर सीनियर सिटीजन फोरम तर्फे बोलतोय। आज आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरला जो कार्यक्रम केला होता, मूळ उद्देश उत्तर नागपूरचा विकास जो आहे तो विकास, त्या विकासाबाबत आणि या उत्तर नागपूरमध्ये म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी जे आहेत, मग ते खासदार असो की आमदार असो, या सर्वांची जी म्हणजे धारणा जी झालेली आहे, इकडच्या लोकांना फक्त गृहीत धरण्यात आली। म्हणजे प्रत्येक विकासाच्या कामाकरता आम्हाला फक्त बोलावं लागतं। जेव्हापर्यंत आम्ही बोलत नाही तेव्हापर्यंत या लोकांचं इकडे लक्ष येत नाही। म्हणून यावेळेस आम्ही आता या सर्व सिनियर सिटीजननी आम्ही असा एक उपक्रम केलेला आहे की यावेळेस आम्ही आमचा अजेंडा राबवावा आणि आमच्या लोकांमध्ये आम्ही जास्तीत जास्त वोटिंग बँक तयार करावं, जास्तीत जास्त वोट द्यावे आणि जो व्यक्ती या समाजाचं काम करेल, पण तो कुठल्याही पक्षाचा, पण जो व्यक्ती या आमच्या या समस्याचं निरासन करेल त्यालाच आम्ही वोट देऊ। संविधान विरोधी लोकांना नाही। संविधान विरोधी जे लोक आहेत त्यांना आम्ही अजिबात वोट देणार नाही। ते कितीही गिडगडोत, कितीही सांगोत, म्हणजे आता आमचा त्यांच्यावरती विश्वास झालेला नाही आहे। आणि आता नागपूरची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय अवस्था आहे इथं, आणि पर्टिक्युलर बौद्ध समाजाची। म्हणजे आम्हाला दरवेळी असं गृहीत धरण्यात येतं कुठल्याही कामाबाबत, छोटं काम का असेना पण त्याच्याबद्दल ते गृहीत धरण्यात येतं। पण यावेळेस आम्ही सर्व लोकांनी फोन केला, आम्ही आमचा एक प्रेशर ग्रुप तयार करू आणि आम्ही प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये आम्ही हे एक कॅम्पेन चालू करू। ठीक आहे, आता आम्हाला वेळ नाही आहे, आता ही वेळ नाही आहे तेवढी, पण याच्या पुढचे जे कुठे निवडणुका राहतील त्याच्यामध्ये आम्ही आमच्या समाजाचा जो काम करेल त्यालाच आम्ही वोट देऊ, एवढं बोलतो। आणि आपण सुद्धा म्हणजे जे संविधान विरोधी लोक आहेत त्यांना डावलून जो त्याच्याऐवजी जो सक्षम उमेदवार आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्यालाच वोट द्या। आपलं मत व्यर्थ नका घालू। बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करावा, एवढंच मी आपल्याला विनंती करतो। वोट द्या, जास्तीत जास्त वोटिंग करा। आपल्या घरच्या लोकांना, म्हाताऱ्या लोकांना, जे कोणी असतील त्या सर्वांना वोटिंग करता बाध्य करा आणि या उत्तर नागपूरतून जास्तीत जास्त वोटिंग झालं पाहिजे, एवढीच माझी इच्छा राहील। जय भीम, धन्यवाद।